की लोकांना तुम्ही एक्सपिरियन्स कसा देताय तिथे आल्यानंतर, जेवण कुठल्या पद्धतीचं आहे, तुमचं प्रॉपर्टीचं रेटिंग किती चांगलं जात आहे ऑनलाईनमध्ये, ही गोष्ट खूप मॅटर करते. आणि रेकमेंडेशन्स किती स्ट्रॉंगली जात आहेत. कारण बऱ्यापैकी असं होतं आता आमच्याही मुळशीमधल्या फार्म हाऊसेसमध्ये रिपीट म्हणजे लोकांना आवडतं म्हणून ते दरवेळेला येतात. सो तुमचा ओव्हरऑल हॉस्पिटॅलिटीमध्ये, सर्व्हिस पार्टमध्ये तुम्ही किती फोकस करताय, तो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. की लोकांना तुम्ही एक्सपिरियन्स कसा देताय तिथे आल्यानंतर, जेवण कुठल्या पद्धतीचं आहे, बेसिक सर्व्हिसेस किती चांगल्या आहेत, तुमचा स्टाफ किती चांगला आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात. ही मोर ऑफ अ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा पार्ट आहे. जर तुम्ही ओव्हरऑल पकडलं तर वर्स्ट केस सिनारिओ तुमचे पूर्ण 365 दिवसातले 100 दिवस जातात असं पकडा तुम्ही. 100 म्हणजे तुमचं 30% ऑक्युपन्सीच्या आसपास जरी असला तरी पण तुम्ही मिनिमम 6 ते 8% रेंटल मार्केटमध्ये राहू शकता. तुमची प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन कॉस्ट समजा एक 25-30 लाखाची आहे, प्लॉट तुमचा एक 50 लाखाचा आहे, तरी पण 75-80 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे. त्या लोकेशनला तुम्हाला एक 5-6 हजारच्या आसपास रेंटल मिनिमम मिळू शकतो 2 BHKच्या फार्म हाऊस. मी मिनिमम बोल. वर्स्ट केस सिनारिओ म्हणजे एकदम कोविड टाईप सिच्युएशन आली तर मग आपण त्यात काही गॅरंटी नाही पकडू शकत. बट तरी पण आता ज्या पद्धतीनं मार्केट चाललंय त्या पद्धतीनं ऍव्हरेज आउट तुम्ही करून पकडू शकता.